नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे राधा ही बावरी. कथा रेखा नाबर. पकडा पकडा माझी पर्स खेचली. स्कूटरवरून चाललेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या तरुणाने राधाची पर्स खेचली. ती मदतीसाठी पुकारा करीत होती. कारमधून येणाऱ्या माधवने गती वाढवून आपली कार स्कूटरच्या समोर उभी केली. पटकन उतरून त्याच्या हातातली पर्स खेचून घेतली व त्याला एक फटका लागवला. त्या दोघांनी पोबारा केला. माधव पर्स घेऊन राधाजवळ आला. ती खूप घाबरली होती. ही घ्या तुमची पर्स. आतल्या वस्तू नीट तपासून घ्या. थँक्स. मी रिक्षासाठी इथे थांबले होते तर हा प्रकार घडला. मिळाली ना पर्स? रिक्षासाठी नका थांबू, मी सोडतो तुम्हाला गाडीने. पत्ता सांगा तुमचा. नको नको, मिळेल मला रिक्षा, जाईन मी. तुम्हाला कशाला त्रास? भीती वाटते की काय? मी तुम्हाला पळवीन अशी. तशी काळजी करू नका, पण इथे थांबलात तर झाल्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ शकते. ती घाबरून नको नको म्हणाली. त्याला हसू आले. तो गाडीच्या दिशेने चालू लागला व ती मागून तिने पत्ता सांगितला. गाडी सुरू झाली. झाल्या प्रकाराने तुम्ही घाबरलाय. आपण कॉफी घेऊया एखाद्या चांगल्या हॉटेलात. नको नको, उशीर होईल. घरी सगळे वाट पाहत असतील. मोबाईल वापरताना मग कळवा घरी, नाहीतर माझ्या मोबाईलवरून फोन करा. बाय द वे, माझं नाव माधव. माझं राधा. मी करते मेसेज. काय हो राधा मॅडम, पहिल्यांदा नको नको म्हणून नंतर राजी व्हायचं, अशी काय पद्धती आहे का तुमची? ती खुदकन हसली व तिच्या गालावरची कळी त्याला खुणवू लागली. कॉफी पियाल्यानंतर त्याने राधाला घरी सोडले. त्याचा मोबाईल नंबर न घेतल्याची तिला सुटपूट लागली. पण 2च दिवसांनी तो तिच्या बँकेत आला. मनात विचार आले, हा मलाच भेटायला आला की काय? पण मी या बँकेत काम करते हे त्याला कुठे माहीत आहे? सहज आला असेल कामानिमित्त. न बोलता जायला लागला तर झटकायचं त्याला. आधीच आगाऊपणा नको. इतर कस्टमरसारखं तो. मला त्याचं अप्रूप कशाला, असे विचार मनात आले तरी नजर त्याचा पाठपुरवठा करीत होती. तो मॅनेजर पेडेसच्या कॅबिनमध्ये गेला. म्हणजे पेडसे साहेबांकडे काम आहे तर मग तिकडूनच जाईल स्वारी. आपण आपलं काम करावं. त्याने कॅबिनमध्ये शिरताना राधाच्या दिशेने नजर टाकली. ती माझ्याकडे पाहते की भास झाला. मुलीच्या अथांग मनाचा पत्ता लागणं महाकठीण. माधव, आगे बढो. एक्सक्यूज मी, राधा जोशी मॅडम. तिने पटकन वर बघितले तर तो आणि पेडसे सर. ती चटकन उठून उभी राहिली. यस सर. रिलॅक्स. हे माधव आपटे यांचे कंपनीचं अकाउंट आहे आपल्याकडे. त्यांना आवश्यक ते सहकार्य करा. सगळे अपडेट्स पाठवतो मी तुमच्या ईमेलवर. ती दपकन प्रतिसाद देण्याचे विसरून गेली. अहो जोशी मॅडम, काय झालं? रिलॅक्स. कराल का तुम्ही हे काम? भानावर येत तिने प्रतिसाद नोंदवला. यस सर. रिलॅक्स मॅडम. थँक्यू. तुम्ही बसा माधव आपटे. पेडसे साहेब निघून गेले. नक्की बसू ना? बसा की. साहेबांनी सांगितलं ना? पण तुम्ही नाही सांगितलात. आता सांगते. प्लीज बसा आणि मला डिटेल्स द्या. हिला माझं येणं आवडलं नाही म्हणून जुलामचा रामराम का? माझं काम करायचं नाही आहे वाटतं की मला टाळायला पाहते. त्याने शांतपणे बसून डिटेल्स दिले. निघू का? परत कधी येऊ? या 2 दिवसांनी, म्हणजे बुधवारी. तो निघाला. किती कोरडं वागणं हे. चहा कॉफी विचारली सुद्धा नाही. परत यायचं का? काम काय कोणाकडूनही करून घेता येईल. काम होतं तर डायरेक्ट माझ्याकडे यायचं ना. मध्ये पेंडसे सर कशाला? रागच आला मला, म्हणूनच चहा कॉफी विचारली नाही. येईल की नाही 2 दिवसांनी? या बसा. पाणी प्या. उशीर झाला ना फार? वाट पाहत होता ना माझी? तसंच काही नाही, पण काम लवकर होता वेगळं झालेलं बरं.
कसं सांगू, सकाळपासून वाट पाहत होते ते. हो, ते तर झालंच पाहिजे. हे आपलं सांगण्यापुरतं. ही वाटच पाहत होती माझी. हा रिपोर्ट मी तयार केलाय. एकदा नजरेखालून घाला. तोपर्यंत मी कॉफी मागवते. अरे वा, न विचारताच कॉफी. बरीच प्रगती झाली बच्चू. बरं झालं, वेळेत काम आटपलं. आता निघूया का? हो, तुम्ही घरीच जाणार ना? सोडतो तुम्हाला. आलं लक्षात. यासाठी उशीर केला होता तर चालेल. रिक्षाने गेला असता तर जास्त वेळ लागला असता. तेवढा वेळ आपण ग्राउंडला राऊंड मारून घरी जाऊया का? हरकत नाही, पण फार उशीर नको. म्हणजे याला माझा सहवास हवासा वाटतो. ग्रेट. इकडे पाणीपुरी खूप छान मिळते, स्वच्छही आहे. घेऊया. नको, मी रस्त्यावर कधी काही खात नाही. मग आता कर सुरुवात. सॉरी, करा सुरुवात. नाही अगं, म्हटले तरी चालेल. घोडं पुढे दामटतंय वाटतं. सेम हिअर. अरे म्हटलंच तर खूप आवडेल. म्हणजे जवळीक वाढते ना. काय म्हणलात? स्वर ताडर वाटला. तसं नाही, मोकळेपणाने बोलणं होतं म्हणून म्हटलं. खरंय. अगं आणि अरे दोघेही हसले. दिवस पुढे सरकत होते. सहवास वाढत होता. एकत्र फिरणे, नाटक, सिनेमा चालू झाले. दोनों तरफ आग बराबर लगी थी. मित्रमैत्रिणीत चिडवाचिडवी चालू झाली. माधव, आपण असंच किती दिवस हिंडत फिरत राहायचं? एकमेकात गुंतला आहोत. घरच्यांना सांगायला पाहिजे ना. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल. आणि स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.